नमस्कार, मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com. शेतजमिनीची मोजणी केली जाते. शेतजमिनीचा आकार त्या ठिकाणी ठरवला जातो आणि गुंठे, एकर, हेक्टर या संज्ञा आपण त्या ठिकाणी ऐकतो. तर नक्की ही परिमाणं काय आहेत आणि या परिमाणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मंडळी, सर्वात मोठं म्हणजे हेक्टर हे एकक परिमाण म्हणून त्या ठिकाणी जमीन मोजणीच्या वेळी वापरलं जातं. एक हेक्टर म्हणजे 2.20 एकर म्हणजेच 100 आर. त्यानंतर 2 क्रमांकाला येतं ते म्हणजे 1 एकर म्हणजे त्याला आर असं म्हणतात. हेक्टर आर आणि एकर गुंठे असं परिमाण लिहिण्याची पद्धत असते. तर 1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन. हे सुद्धा त्या ठिकाणी समजून घ्या. 1 गुंठा जमीन म्हणजे 1089 स्क्वेअर फूट. त्याच्यानंतर येतं म्हणजे 1 आर म्हणजेच 1076 चौरस फूट जमीन. या दोन्हींमध्ये फरक आहे. 1 गुंठा म्हणजे 1089 आणि 1 आर म्हणजे 1076 स्क्वेअर फूट. हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. 1 गुंठा म्हणजे 101 चौरस मीटर. हे सुद्धा लक्षात घ्या. 101 चौरस मीटर म्हणजे 1 आर होतं. 100 हेक्टर म्हणजे 1 चौरस किलोमीटर. 144 चौरस इंच म्हणजे 1 चौरस फूट. 10.76 चौरस फूट म्हणजे 1 चौरस मीटर. त्यानंतर येतं म्हणजे 43,560 चौरस फूट म्हणजे 1 चौरस एकर. 1,07,639 चौरस फूट म्हणजे 1 चौरस हेक्टर आणि 1 चौरस किलोमीटर म्हणजे 0.3861 चौरस मैल. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे 0.3861 चौरस मैल इज इक्वल टू 247 एकर. ही परिमाणं जमिनीच्या संदर्भात आहेत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसतं की 1 गुंठा म्हणजे किती, 1 आर म्हणजे किती, एकर म्हणजे किती, हेक्टर म्हणजे किती. या प्रत्येक संज्ञा वेगळ्या आहेत. त्याचं मोजमाप वेगळं होतं. ज्यावेळेस एकर हा शब्द लागतो त्यावेळेस एकर आणि गुंठे अशा प्रकारची मोजणी होते आणि हेक्टर ज्यावेळेस शब्द लागतो तो हेक्टर आणि आर अशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्या संज्ञा आपल्या डॉक्युमेंटमध्ये, खरेदी खतामध्ये, आणखी कोणत्या तुम्ही प्रकारच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला याच संज्ञा पाहायला मिळतील. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कायदा.com या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. धन्यवाद.